तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। हे काय ग? अगं मंगळसूत्र का काढून ठेवलंस? मुंबईच्या उकाड्याने घामोळं झालं मानेला म्हणून काढून ठेवलं। हे बघ, काय वाटेल ते झालं ना तरी सवाष्णीनी गळ्यातलं मंगळसूत्र काढायचं नसतं हो। घाल बघू गळ्यात। त्याला काय होतंय? अरे प्रसाद, ओ अरे आंघोळ करतोयस ना? ओ आलो आलो। ताटा घे ग नयन जरा। घे म्हटल्यावर तशीच घेतलीस ना? अगं धुवून तरी घ्यायचीस। पण सकाळी घासलीत ना? अगं ती कामाच्या बाईने घासली, तिच्या हातची तशीच घ्यायचीत का? बर, हळू ग, बाहेर पर्यंत ओल येते। मी घेईन नंतर पुसून। पण नंतर पुसून घ्यायला आधी ओल करायचीच कशाला? किती वेळा सांगायचं तुला ग, बाहेर दोरीवर कपडे वाळत घालू नको म्हणून? अहो, पण आज पाऊस येईल असं वाटत नाही। हे बघ, पावसासाठी सांगत नाहीये। बाहेर दोरीवर कपडे वाळत घातले की भंगी येतो, भिकारी येतो, हात लागतो त्याचा कपड्यानं। सोवळं काही बघायला नको। आमचे आप्पा एवढे प्रवचनकार, ते सुद्धा नाही सोवळं पाळत। दवंडी देणाऱ्याला स्वतःच्या हाताने सुपारी फोडून देतात। बाहेरचं बाडगे पण तिथंच ठेवायचं, कळलं? मोठी आली ह्या घरात इथल्या शिस्तीने वागायला हवं। कर ते कपडे गोळा आणि घाल आत वाळत। घरात दांडीवर कपडे वाळत घातले की म्हणतात ओल होते। अगं मग पिळायचे चांगले ते करतो चूल। किती पिळते मी, माझे हात लागतात दुखायला। काय पिळतेस ग? काय पिळतेस? हे पिळलं? बघितलं किती पाणी राहिलं ते? हात लागले म्हणे दुखायला। कामाची सवय नसली ना की लागणारच हात दुखायला। धरते पिळ। धुवा ते परत आणि मग आणा आत। पहिल्यांदा मला वाटायचं की सासूबाईंना माझं खूप कौतुक आहे, पण नव्या नवलाईचे 4 दिवस संपले आणि सासूबाईंनी ज्या त्या गोष्टीत मला दोष द्यायला सुरुवात केली। तार बघ कोणाची आहे तार? तेव्हा अक्का एक्सपायर, अक्का एक्सपायर। नाही, अगं किती दिवस दुःख करशील अक्काचं? बोल ना काहीतरी। हे नयन, आला वाटत। अरे प्रसाद, काय ग आई? उठ ग। तुम्ही आले बरं का? अगं झोपू दे तिला, उद्या भेटतो। झोप। अरे थांब, धुराळा उडतोय। असं प्रत्येक बायसाठी थांबायला लागलो तर गोरक्षण झाडाला संध्याकाळ होईल। साडा मग। हे काय आहे? अजून पाणी भरणं, सडा, रांगोळी सगळं तुलाच करावं लागतं? बहिणी का नाही करत? अगं लवकर उठायची मला पहिल्यापासूनच सवय आहे। माझा चहा, अंघोळ, पूजा, रांगोळी झाली की मी चहा टाकते आणि मग तिला हाक मारते। कमाल आहे,
हिला तरी एवढा वेळ झोपून राहायला कसं फावतं कोण जाणे. उन्हा पडले तरी झोपलीये. आई, मला वाटलं होतं नवी सून आली आता तुझे कष्ट संपले असतील, पण नाही. ते पाहायलाच मला माहेर यावं लागलं. आजवर कधी सांगितलं नाही तुम्हाला, पण तुम्हाला नाही सांगणार तर कुणाजवळ मन मोकळं करू मी. मला दिसत का नाही? अहो, एकसारखं काम काम आणि काम. झाडा पुसा, चिंच लावा, डबे घासा. माझं कुठे चुकतं ह्यावरच डोळा ठेवून असतात जेलर सारख्या. सकाळी उठून आले की सरळ म्हणतात रात्री 3 पर्यंत पलंगाची कुचकुच चालू होती म्हणून. मला अगदी मेल्याहून मेल्यासारखं होतं. शब्द चुकत असतील का तिचे? पण आई, तुला वाटतं तेवढी वाईट नाहीये. नसतील वाईट, पण मजेत राहणं हा त्यांना गुन्हा वाटतो. खरंय. गेली कित्येक वर्ष आम्ही हसणं विसरूनच गेलो होतो. बाबा वर्षानुवर्ष अंतरुणाला खेळून होते. आईने रात्रंदिवस कष्ट करून पै जमवून घर चालवलं. खूप केलंय ग तिने आमच्यासाठी. खूप केलंय तिने आमच्यासाठी. सॉरी, मी सगळं सहन करीन तुमच्यासाठी. नयन, नयन. आलास का रे? हो आई, तू अजून जागी आहेस? आज उशीरसा. अगं उशीर कुठे, वेळेवर चालू आहे. तू झोप. मी झोपते रे, पण काल ओव्हर टाइमचं जागरण होतं ना तुला, मग आज तू जरा लवकर झोप. उगाच बोलत नका बसू. बरं. का ग? एकटे नको. पलंगाचा आवाज आहे. सासूबाई जागे आहेत. तुम्हाला मनोरंजनासाठी NH मराठीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.